आज पहिल्यांदी करतोय पण आणि खातोय पण रेड सॉस पास्ता. तर आपण घेतलंय 1 कप पास्ता, टोमॅटो केचप, टोमॅटो, ओनियन, लसूण. मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहे मिरची पावडर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, सॉल्ट, मॅगी मसाला. सो सगळ्यात अगोदर आपण टोमॅटो प्युरी तयार करणार आहे. त्याच्यासाठी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, ते कट करून ब्लेंड करून घेऊयात. आणि आपल्याला कांदा पण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा कट करून झालाय. आता लसूण, टोमॅटो प्युरी तयार आहे, कांदा कापून झालाय, लसूणही कापून झालाय. आता आपण स्टार्ट करणार आहोत मेन स्टेप्स. सगळ्यात पहिली हा पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे एक 8 ते 10 मिनिटांसाठी. ज्यावेळेस आपण पास्ता बॉईल करणार आहोत त्याच वेळेस थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर सॉस बनवण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यात जाणार आहे लसूण थोडासा ब्राऊन व्हायला लागला की कांदा. हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी. आता या प्युरीला आपल्याला एक 5 मिनिट शिजवायचं आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर, मॅगी मसाला, ऑरिगॅनो, थोडंसं मीठ आणि 1-2 चमचे टोमॅटो केचप. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लास्टला पास्ता आणि आता या सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि 2 मिनिट शिजू द्यायचं. आणि अशा प्रकारे आपला रेड सॉस पास्ता तयार आहे.